राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, नवी दिल्ली. निवेदिता मदाने वैश्य पायन यांच्याकडून राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल, तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधान परिषदचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला. पहा सविस्तर बातमी. ओम बिर्लाजी आणि 42 देशाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी उपस्थित होते आणि आपल्या देशभरातील सर्व राज्यातील विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती देखील या शिखर परिषदेला उपस्थित होते. अशी राष्ट्रकुल मंडळाच्या देशाची बैठक भारत देशामध्ये चौथ्यांदा होते आणि त्याला ॲड्रेस करत असताना माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निश्चितच आपल्या भारत देशाची लोकशाही सदृढ आहे, संपूर्ण जगामध्ये आदर्श अशी असलेली ही लोकशाही देशामध्ये 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून देश हा कशा पद्धतीनं चालतोय या संदर्भामध्ये त्यांनी या राष्ट्रकुल शिखर परिषदेला संबोधित केलेलं आहे. निश्चितच अशा शिखर परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून देश चालवत असताना लोकसभा असतील, विधानसभा असतील, राज्यसभा असतील, विधान परिषद असतील, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकशाही ही सदृढ झाली पाहिजे. लोकशाहीच्या माध्यमातून देशामध्ये देशाच्या अंतर्गत सर्व प्रश्नांची सोडवणूक करत असताना प्राप्त परिस्थितीमध्ये कायदे निर्माण करणं आणि लोकशाहीप्रती लोकांची निष्ठा वाढवणं या संदर्भामध्ये सखोल या 3 दिवसाच्या शिखर परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. आणि प्रत्येक देशामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणींना प्रश्नाला सामोरं जावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून ही शिखर परिषद अतिशय महत्त्वाची आहे आणि या महत्त्वाच्या शिखर परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होणार आहे. ग्रुप वाईज डिस्कशन होणार आहे, ॲड्रेस होणार आहेत. त्याचबरोबर इतर देशामध्ये कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट घेतली पाहिजे, कोणती त्रुटी आहे, कोणती उणिवा दूर केल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टींची ही शिखर परिषद आजपासून दिल्लीमध्ये सुरुवात होत आहे. त्याचं माननीय पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे. ओम बिर्लांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं कामकाज सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी आज आम्ही संपूर्ण देशातले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी उपस्थित होतो. संसदीय कामकाजातील AIचा वापर आणि समाज माध्यमांचा प्रतिनिधीवर होणारा परिणाम याविषयी काय चर्चा झाली? मला असं वाटतं की माननीय देशाच्या पंतप्रधानांनी देखील AIच्या संदर्भामध्ये आपल्या भाषणामधून सुतोवाच करत असताना सांगितलेलं आहे की बदलत्या परिस्थितीमध्ये AIचा वापर करत असताना आमचं पार्लमेंटरी असोसिएशन देखील AIचा वापर करून आता या परिस्थितीला सामोरं जात आहे आणि म्हणून त्या अनुरूप आपल्याला देखील या लोकशाहीमध्ये बदल घडवावे लागतील. त्याचबरोबर सोशल मीडिया असेल आणि AI असेल हे देखील एक त्याचाच भाग आहे आणि म्हणून त्यावर देखील आता प्रभावीपणे काम करावं लागेल. या विषयाचं देखील शिखर परिषदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा माननीय पंतप्रधानांनी उपस्थित केली. त्याच्यावर देखील या कॉन्फरन्समध्ये चर्चा होणार आहे. धन्यवाद.